महाराष्ट्राची विजेची वाढती मागणी बघता वीज पुरवठ्यासाठी राज्य सरकारने अदानी पॉवर सोबत आता करार केलाय आणि यानुसार पुढील 25 वर्षांसाठी अदानी पॉवर महाराष्ट्राला प्रति युनिट 4 रुपये 8 पैसे दराने वीज पुरवणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रामध्ये महावितरण या कंपनीतर्फे पूर्ण देशामध्ये पहिल्यांदाच हायब्रिड असं मॉडेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काढलं जात आहे, ज्यामध्ये 50,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित आहे। 5,000 मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे। 1600 मेगावॅट ही औष्णिक जे थर्मलच्या माध्यमातून होणार आहे। छोटी ज्याची वीज सर्वात स्वस्त मिळणार होती, म्हणजे 4 रुपये 8 पैशांनी 25 वर्षाचा हा पॉवर परचेस अग्रीमेंट असा करार आहे। अशा अदानीला ते टेंडर गेलं। या करारावरती जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार काय म्हणाले बघूयात। सर 6,600 वॅटचं एकंदरीत संपूर्ण कंत्राट हे अदानी समूहाला महावितरणाकडून देण्यात आलेले 25 वर्षाचा करार झालेला आहे। कसं बघता ते या कराराने? याच्यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे सुद्धा अडानीच ठरवणार। कुठल्याही सरकारमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट करत असताना, कंत्राट निघत असताना काही नियम ठरलेले आहेत, त्या टेंडरची काही प्रोसिजर ठरलेली आहे। त्याच्यामध्ये तुमचा किती टर्नओव्हर आहे, काय आहे, तुम्ही लोएस्ट किती आला, एस्टिमेट कॉस्टने आहे का लोएस्ट आहे, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या जातात। एखाद्याच्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कंपनीबद्दल, एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल तर ती नाराजी बोलून दाखवण्याचा अधिकार जरूर प्रत्येक पक्षाला आहे, पण पुरावे पण पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।